वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर मी आलो होतो आपली गाडी वॉश करण्यासाठी आणि अचानक आपल्याला सांगितलं डॉक्टरांनी की आज तुम्हाला सुट्टी देणार आहे. सो आता 4-5 दिवस ऑलमोस्ट झालेत. तर मग आता माझी एवढी धावपळ होणार आहे आता, कारण ते म्हणतात ते अर्धा एक तासामध्ये सगळं सुट्टी वगैरे द्यायचं चाललं आहे सगळं. आता मी गाडी धुवू, तयारी करू, तिकडे डेकोरेशन, विनयला मी फोन केला आहे तसा. तर आता रँडमली आता हे कळालं आहे, त्यामुळे आता बघतो मी कसं काय काय होतं. पहिलं कारण गाडी धुवून घेतो, कारण गाडी भरपूर घाण झाली आहे भरपूर पावसामुळे. आणि हे सगळं पूर्ण बघताय तुम्ही हालत वगैरे सगळी एकदम कावळ्यांनी पूर्ण घाण केली आहे चारही बाजूनं. तर पहिलं आता गाडी धुवायचा प्लॅन आहे. गाडी धुवू आणि गाडी धुतल्यानंतर मग रिपोर्टिंग सगळं ते डॉक्टर पण काय काय सांगतात आणि काय काय नाही आता बघू. चला गाईस, तर आता सूरजनी घेतली आहे गाडी वॉश करायला. जरा पाणीच मारून घेऊ आता. मग आता काय आतून बाहेरून धुवायचा विचार होता, लेट सी, बघूया चला. तर गाडी वॉश करून झाली आहे माझी आणि आता गाडी मला रिवर्समध्ये टाकायची आहे, कारण सगळं सामान वगैरे म्हणजे ते सगळं बाळाचं वगैरे. आणि आता भाग्यश्रीला डिस्चार्ज फायनली भेटतोय. एवढं सामान आहे. सगळं घरी घेऊन जायचं झालं आहे ऑलमोस्ट सगळं डिस्चार्ज वगैरे. आता फटाफट घेऊ. बाळाला थोडं मे बी थांबावं लागेल. बघू आता काय, मला काही समजत नाही कसं करायचं काय करायचं बघू. आता हे लोक आल्यावरच समजतं. प्रथमेश, करण, विनय हे तिघंजणं गेले चेंबूरला छोटं मोठं सामान डेकोरेशनचं आणण्यासाठी. आणि आता डॉक्टरांनी सांगितलं आहे की तुम्हाला परत येण्याची गरज नाही आहे, तर थोडंसं चेकअप वगैरे करून आत्ताच जावा, नंतर मग परत जा आपली 4था माळा आहे एकदम, त्याच्यामुळे उगाच वर खाली नको. सो दॅट आता बघू, पहिलंच फुल अँड फायनल चेकअप करू आणि त्याच्यानंतर मग घरी निघू. बघूया आपलं कसं होतं. बेबी वेलकम होमचं सगळं प्लॅनिंग काहीच नाही, सगळं अनप्लॅन्ड आहे. थोडंसं असं करू शकतो ना, जा. केवढं छोटं आहे ते कानाचं पण. नाही पुढून आहे ते, पुढं घ्यायचं आहे का अजून? पुढे नाही, तू येऊ दे, हळू येऊ दे. घेतली हळू, काय घाई नाही. पुढे बसू. खोलली तर आराटली करायला लागली. बरं ठीक आहे, विदाऊट एसीच जाऊ, काय प्रॉब्लेम नाही. डॉक्टर पण काय बोलले, खाण्यापिण्यावर जोर द्यायचा, सगळं खायचं, सगळं टोटल. तिला तू खाण्यापिण्यावरच दम घे. खाण्यापिण्याने सगळी रिकव्हरी होणार आहे. काही असू दे, पातळ असू दे, घट्ट असू दे, चुरून असू दे, खायचं. बरोबर. काय का बाळाला दूध द्यायला पाहिजे. आईचं दूध 6 महिने तरी पाजलं पाहिजे. कळलं का? खाण्यापिण्यावर जोर दे. खुश आहे आता बाबू झोपलंय. बाबूची मम्मी लय खुश आहे. हिला नुसतं तिथं हे कोंडल्यासारखं होतं. काकू कसं वाटतं तिथं सांगा तुम्ही. वाटतं हो कोंडल्यासारखं, मी नाही म्हणत नाही, जरा वातावरणात त्याच्यामुळे होतंय. आणि नेमका आजच बरोबर पाऊस पडलाय बघा. तिला आर्य पंचाने आशीर्वाद दिलाय. हो, आर्य पंचाचा आशीर्वाद आलाय असं म्हणतात. पाऊस पडला तर काकूंनी सांगितलंय नारळ आणि एक लिंबू घ्या. तरी पोरं आलीच वाटतं, प्रथमेश पण आलाय. आता पटकन नारळ आणि लिंबू घ्यायचं. अरे बापरे, दुकानं तर बंद आहेत. बघू चला, लिंबू घेऊन आलो ना, इथे आपल्याकडे नाही होतं ना. चला गाईस, तर लिंबू आणि नारळ दोन्ही घेतलं आपण. आता बघू काकू जसं सांगतील तसं ते मग करा रिटर्न. अरे वा, वरती जायचं आहे आणि ती तयारी पण करायची आहे. आता काय सगळं करायचं होतं व्यवस्थित, पण ठीक आहे. आता काय थोडं बोलतात ना, अनप्लॅन्डच गोष्टी असतात, आता त्या करू. कारण डॉक्टरनी आम्हाला एक मिनटं, डॉक्टरनी आम्हाला डिरेक्टली सांगितलं की सुट्टी देतोय म्हणून. आणि गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला माहिती आहे कसं असतं, त्यांच्या मनावर सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामुळं मग आम्ही पण नाही जास्त हे केलं, कारण तिथे कसं बाळाला आणि आईला दोघांना पण जरा थोडंसं गरमीचं जरा थोडं
होत होतं, गरम जास्त होत होतं भाग्यश्रीला आणि बाळाला. त्याच्यामुळे मग आम्ही म्हटलं की चला आता देते तर सुट्टी तर हा प्रथमेश बोल. कुठे आहेत तुम्ही? मी आता खाली आहे. व्हाईट कपडा लागेल, व्हाईट कपडा. वाईट कपडा आता कुठे भेटेल दादा? कशासाठी हवा आहे? छोटा पाहिजे, छोटा. छोटा? माझा रुमाल चालेल का? हा चालेल. हा मग रुमाल आहे माझ्याकडे. ठीक आहे चालेल. कारण वाईट कपडा आता मला इथं वाटत नाही कुठे भेटेल. तर एवढं सगळं सामान घेतलं मी एका हातामध्ये मोबाईल पकडलाय आणि त्यात माझी पॅन्ट पण गळती आहे. चला हा बरोबर आहे काकू, जमेल ना तुम्हाला? हा हेच आहे. चला फायनली घरी आलो आम्ही आता. सगळ्यात पुढे तिला बरोबरच आहेत. मला तर पण बघत पण नाही. हळू चढ. चाल म्हणून बोलले डॉक्टर. हळूहळू. व्हेरी गुड. हळूहळू जाऊ दे. ताण पण नाही पडत आधी. ताण नाही पडत आहे, चांगली गोष्ट आहे. पण बाळ असताना ताण पडायचा ना. हां आता नाही ना, आता थोडंसं हलकं वाटतंय. चांगली गोष्ट आहे. ठीक आहे बघा 4-5 दिवसामध्येच सीझरचं पेशंट चालते. चांगली गोष्ट आहे. 4 दिवसात म्हणजे तू कोणासाठी तरी एक्झाम्पल बनवू शकतेस. दुसरा झाला ना, दुसरा माळा. ऑलरेडी गाईस तर दुसऱ्या माळ्यावर आहे. हळूहळू चढतोय कारण जास्त पण ताण नाही द्यायचा, त्याच्यामुळे हळू प्रोग्रेस चालू आहे. हळू चढ, काय घाई नको करू. दम लागलाय तर हळूहळू जा, काय घाई नाही. रिलॅक्स, मोठा श्वास घे. चल पाण्यातून नको पाहिजे. चल keep it up. आता एकच राहिलाय माळा. हळू चल. मस्त ठरवलं होतं मी, प्रथमेशनी, करणनी की चेअरमध्ये बसवायचं आणि मग अगं तुला टाक्यांना त्रास नको. ठीक आहे एवढं काय दम नाही लागला ना. जसं बाळ घेऊन चढायची तेव्हा कसं वाटायचं. ह्या शिड्या जरा थोड्याशा छोट्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 शिड्या आहेत. 7 शिड्या आहेत. आणि या थोड्याशा आहेत. पण कसं आहे, तर माझ्याकडे तर एवढं सामान आहे. हळूहळू जाऊ दे. झालं आता एकच माळा आहे. पोरीने मला हैराण केलं असतं, पण मग किती शांत बसलंय बाळा. शेवटी ते हो इकडे टाका, काय नाही होत. इकडून टाका. चला ते थोडंसं डेकॉर केलं आहे वेलकम बेबीचं आणि विनय आता हे थोडंसं हे सजवतोय. ऑलराईट गाईज, तर छोटा डेकॉर केला आहे आम्ही. जसं तुम्ही बघताय की हा वेलकम बेबीचा बोर्ड, तिथे इट्स अ गन, त्याच्यानंतर इथे थोडंसं फुलं वगैरे केलेत आणि हा असा एवढा सेक्शन घेतला आहे कारण WC. विनय आता इथे थोडेसे फुलं वगैरे टाकतो. आपल्याला जरा थोडं जरी आधी डॉक्टरांनी दिली असती ना, थोडं आधी तरी आपण मग 1 दिवसाआधी मग प्रॉपर केलं असतं. आणि ठीक आहे जे आहे ते करतो.
तर आपला फायनल डेकॉर रेडी झाला आहे. आता इथून अशी एक थोडीशी वाट घेतली आहे, वेलकम लिहिलं आहे आणि देन मग ही अशी पावलं टुवर्ड्स आपल्या बेडकडे आणि मग इकडे आपलं वेलकम बेबीचं सगळं डेकोरेशन केलं आहे. आता कारण थोडीशी फुलं वगैरे फॅनवर टाकतो आहे जेणेकरून एंट्री करायला थोडंसं. चला आता ऑलमोस्ट सगळं झालं आहे डेकोरेशन. आता फक्त एक फायनल शॉट घ्यायचा. आता हे आम्ही रिटर्न का करतो आहे, कारण येताना आम्हाला थोडी भरपूर धावपळ, पाऊस, त्यानंतर डॉक्टरचे सगळे सजेशन ते सगळं ऐकता ह्या गोष्टी करायच्या राहिल्या. पण ही एक मुवमेंट आहे, ठीक आहे ना. थोडंसं परत 5 मिनटं मागे येऊन आपण परत एंट्री घेऊ, कारण हे मुवमेंट आपल्याला मिस नव्हतं करायचं. म्हणून Press the bell icon. Never miss an update from Tips Official. फॅन चालू करशील ना. चांगलं वाटतंय, चांगलं वाटतं. चला झाडू मार. चलो भागो. चला डेकोरेशन झाले. आता हा कचरा काढा. आता काय करायचं, आता काय प्लॅन. ऑलराईट गाईज, तर संध्याकाळचे 7:30 होतात. जस्ट गाडी लावली आहे मी आणि गाडी लावून सगळं सामान वगैरे पॅक करून बॅकपॅक वगैरे सगळी आपली इकडे घेतली आहे मी. कारण आता आपल्याला त्या घरी शिफ्ट व्हावं लागेल. कारण सगळं घरी आलो, सगळं जेवले वगैरे सगळे, बाळाची आंघोळ झाली, बाळाच्या मम्मीची आंघोळ वगैरे सगळी झाली. त्याच्यानंतर मग जेवढी छोटी मोठी कामं होती घरातली ती सगळी आवरली आणि आता तुमच्याशी बोलायला आलो. तर हा आपला बेबीचं वेलकम होमचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केला आणि जेवढ्या काही मुमेंट्स घाई गडबडीमध्ये धावपळीमध्ये जेवढ्या काही मुमेंट्स तुमच्यावर शेअर करायला भेटल्या त्या सगळ्या केल्या. आता गेल्या 2 दिवसापासून मी बघतोय की आपला वॉच टाईम जो आहे तो खूप चांगला इन्क्रीज झाला आहे. कारण सगळ्या आपले जेवढे व्ह्युअर्स आहेत, आपली जेवढी फॅमिली आहे त्या सगळ्यांना आपला कॉन्टेंट आवडतो. जवळजवळ 4, 4.5, 5 मिनटं देखील आपला व्हिडिओ बघितला जातो आहे. सो ती खूप चांगली गोष्ट आहे, कारण वॉच टाईम वाढलाच पाहिजे आपला. सो चला या शॉर्ट नोटवर आपला व्हिडिओ आपण इथे क्लोज करूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या.